नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन येथे महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील 50 कर्तृत्ववान व्यक्तींचा भव्य सन्मान संपन्न ॲग्रोकेअर कृषी मंच नाशिक आयोजित महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2026 हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे संपन्न झाला। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या सुमारे 50 मान्यवर व्यक्तींना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनोने हे उपस्थित होते, तर भारत सरकार पुरस्कृत पद्मश्री पुरस्कार विजेते माननीय चैत्राम पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। याशिवाय महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे माननीय डॉक्टर कैलास मोते तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय रवींद्र माने, संस्थापक भूषण निकम, संचालिका रोहिणी पाटील यांनीही प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व माती पूजनाने पारंपरिक पद्धतीने करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात ॲग्रोकेअर कृषी मंचचे संस्थापक अध्यक्ष भूषण निकम यांनी संस्थेची वाटचाल, कृषी विस्तार क्षेत्रातील कार्य, कृषी उद्योजक घडवण्यासाठी सुरू असलेले उपक्रम आणि समाजाभिमुख कार्याविषयी माहिती दिली। तसेच सन्मानित सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी ॲग्रोकेअर संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी दिला जाणारा सामाजिक उपक्रम अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे शिक्षण व संगोपन तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी श्री फाउंडेशन या संस्थेला 2,25,000 रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला। यावेळी माननीय प्राध्यापक संजीव सोनोने यांनी शिक्षण, कौशल्य विकास आणि समाजातील सकारात्मक बदलासाठी अशा प्रेरणादायी कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले। तर पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित करत एकत्रित काम केल्यास समाजात मोठा बदल घडवून आणता येतो असे प्रतिपादन केले। याच कार्यक्रमात पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांचा महाराष्ट्र जीवन गौरव सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला। यावेळी महाराष्ट्रातील पुढील मान्यवरांचा सन्मान झाला। भैयासाहेब पाटील नाशिक, विजयकुमार पवार सोलापूर, अरविंद सोनोने नाशिक, डॉक्टर चतुर ठाकरे धुळे, विलास देवरे नाशिक, नंदन वैभव फार्म प्रोड्युसर कंपनी नाशिक, कळसुबाई परिसर फार्मर प्रोड्युसर कंपनी अहिल्यानगर, भाऊसाहेब पगार नाशिक, राजीव पाटील बुलढाणा, तेजस डिकळसळकर सोलापूर, समाधान वावधर बुलढाणा, सचिन पाटील नाशिक, परीक्षित कडू नागपूर, एकनाथ सावळे नंदुरबार, सुनील गिराम पुणे, कैलास सोनोने नाशिक, जितेंद्र आहेर नाशिक, नितीन ठाकरे धुळे, संगीता गिरासे जळगाव, रवींद्र कहांडा नाशिक, कुणाल पगार नाशिक, भारती ठाकरे नाशिक, हितेश वाणी नाशिक, संदीप गोडे नाशिक, विजय निकम नाशिक, डॉक्टर पंकज पाटील धुळे, पंकज उशीर नाशिक, सचिन देशले धुळे, कैलास देवरे नाशिक, महेंद्र शेवाळे नाशिक, संजय हिरे नाशिक, रुचिता अभंग नाशिक, विनोद जाधव नाशिक, रामराजे भोसले परभणी, वसंत जाधव सोलापूर, ज्ञानेश्वर आवळे पुणे, सचिन जमदाडे सोलापूर, अण्णाप्पा म्हमाणे सांगली, पवन थोरात अहिल्यानगर, संजय फल्ले पुणे, जगन्नाथ राऊळ नाशिक, सुनीता धनवटे अहिल्यानगर, उमेश बगणे अमरावती, दत्तपूर्ण कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी अमरावती, प्रमोद पातुर्डे अमरावती, भारत गावडे पुणे, श्रीकृष्ण राऊत वाशिम, सेगा पटले नंदुरबार, सुप्रिया चौधरी जळगाव, डॉक्टर मोनिका कांबळे सातारा, पंकज पाटील नाशिक, मनीषा शिगवण रत्नागिरी आणि मुकेश वळवी नंदुरबार यांचा महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2026 देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास विविध क्षेत्रातील उद्योजक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, व्यावसायिक तसेच राज्यभरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, नियोजन व आयोजन अत्यंत आकर्षक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड। आज ॲग्रोकेअर ॲग्रोमंच यामार्फत महाराष्ट्र आयकॉन 2026 चे पुरस्कार आज वितरण झालेले आहेत। राज्यभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण असेल, कृषी असेल, विद्यापीठ असेल, काही मेडिकल फील्डमधले असे अनेक प्रकारच्या
सत्कार मूर्तींचा या ठिकाणी आज सत्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. आजच्या या त्या कार्यक्रमाला आपला देशाचे पद्मश्री म्हणून ज्यांना अवॉर्ड दिलेला आहे ते आपले चैत्रामजी पवारसाहेब, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीवजी सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आज जे गौरवण्यात आलेले जे पुरस्कारार्थी आहेत प्रत्येकाने वेगवेगळ्या फील्डमध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांची या ठिकाणी एक समितीमार्फत निवड करून त्यांच्या या ठिकाणी गौरव केलेला आहे आणि अपेक्षा व्यक्त केलेली आहे की या गौरवार्थीमार्फत राज्यभरातील शेतकऱ्यांना ते करत असलेलं नवीन तंत्रज्ञान अवलंब इतरांना त्यांनी सांगावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यांना एक प्रमाणपत्र, एक स्मृतिचिन्ह आणि एक आयकॉन देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी केलेला आहे. अतिशय उत्स्फूर्त असं म्हणजे त्यांनी या ठिकाणी ॲग्रोकेअर संस्थेने लाभार्थी निवड करण्यापासून सत्काराचा यथोचित कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे आमचे लाभार्थी निश्चितपणे एक प्रोत्साहित झालेले आहेत आणि राज्यभरातून एक चळवळ स्वरूपात हे सगळं एकत्र येतील आणि काहीतरी कामगिरी राज्यासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. थँक्यू. काय सांगाल ठिकठिकाणी हा जो पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे सर? आज ॲग्रोकेअर कृषी मंच या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड्स हा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमधून 40 मान्यवरांची निवड झाली होती. या सर्व मान्यवरांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार सर उपस्थित होते. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय संजीव सोनवणे सर, डॉक्टर कैलास मोते सर, रवींद्र माने सर या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व पुरस्कार मान्यवर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. मी या सर्व पुरस्कार मान्यवरांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि पुढे सुद्धा ॲग्रोकेअर संस्थेच्या माध्यमातून असेच विविध उपक्रम वेळोवेळी राबवण्यात येतात आणि शेतकऱ्यांनी कृषी उद्योजक कसं व्हायला पाहिजे किंवा शेतकरी उद्योजक झाल्यानंतर त्यांना पुढे विपणनाची व्यवस्था असेल, वेगवेगळ्या व्यवसायांची अपॉर्च्युनिटी असेल, यासाठी आम्ही कृषीभूषण फेडरेशन आणि ॲग्रोकेअर संस्थेच्या माध्यमातून नियमित काम करतो आहे. आपल्याला सध्या तर सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणं खूप गरजेचं आहे. या अनुषंगाने विषमुक्त शेती आणि कृषी उद्योजकता निर्मिती या अनुषंगाने या महत्त्वाच्या विषयाच्या आधाराने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी भारती सुरेश ठाकरे. ॲग्रोकेअर कंपनीतर्फे आज मला महाराष्ट्र आयकॉन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार मला शिक्षण क्षेत्रासाठी दिलेला आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अजून ह्या पुरस्काराने मला अजून पुढे काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली, त्याबद्दल या ग्रुपचे धन्यवाद.